लाडकी बहीण योजना मोठी महत्त्वपूर्ण माहिती. लाडकी बहीण योजनेचे आता या बहिणी ज्या आहे त्या कायमचा जो आहे त्यांचा हप्ता जो आहे तो बंद होणार आहे. यामध्ये तुमचेही नाव असू शकते, त्यामुळे हा व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओ सर्वप्रथम पाहत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला तर बघूया कोणत्या बहिणी ज्या आहे या योजनेमधून वगळण्यात येणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 8व्या हप्त्याबाबत फेब्रुवारी 2026 शासन स्तरावर मोठे बदल आणि खबरदारी घेतली जात आहे. विशेषतः आदिती तटकरे मंत्री महिला व बालविकास यांनी सांगितलेल्या 5 बाबींमुळे अनेक महिला या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता असू शकते. मित्रांनो, बघून घ्या, जे आता 5 बाबी ज्या आहे या 5 बाबीमधून जे आहे लाडकी बहिणी जे आहे वगळण्यात येऊ शकते योजनेमधून. आता या 5 बाबी कोणत्या आहे, 5 कारणे जे आहे कोणते आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. यामध्ये तुमचेही जे आहे या 5 बाबीमुळे तुमचाही हप्ता बंद होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. तर मित्रांनो, बघून घेऊया. हे 5 कारणामुळे जे आहे महिला ज्या आहे त्या अपात्र जे आहे ते ठरू शकतात. आता जे शासनाने आता क्रॉस व्हेरिफिकेशन पडताळणी सुरू केली आहे. खालीलप्रमाणे एकाही अटीत जर तुम्ही बसत असाल तर तुमचा हप्ता कायमचा जो आहे तो इथं बंद होणार आहे. जर मित्रांनो जे आहे 5 अटीपेक्षा तुम्ही 5 अटीमुळे म्हणजे 5 कारणांमुळे जर तुम्ही एकाही कारणामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुमचा हप्ता जो आहे इथे कायमचा जो आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे कायमचा इथे बंद होऊ शकतो. तुमची योजनेचे हप्ता जो आहे स्तरावरचे जे आहे तुमची योजना बंद होऊ शकते. आता जे पहिला जो आहे तो नियम जो आहे, जो कारण जे आहे ते आहे की उत्पन्न मर्यादा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा वर गेले असल्यास, उदाहरणार्थ कुटुंबातील कोणताही सरकारी नोकरी लागलेली किंवा व्यवसायातून उत्पन्न वाढेल असेल तर. मित्रांनो, जे पहिले जे कारण आहे त्यांचं जे आहे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर तुम्ही हे जो आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तुमचा इथे बंद होऊ शकतो. आता दुसरं जे आहे ते नोकरी, जर तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला जर असलं तुमच्या घरामध्ये तरीही तुमचा जो आहे हप्ता जो आहे तो बंद होऊ शकतो. किंवा व्यवसायातून जास्त उत्पन्न जर तुमचं असेल तरीही तुमचा हप्ता जो आहे तो इथे कायमचा जो आहे तो बंद होऊ शकतो. योजना जी कायमची आहे तुमची बंद होऊ शकते. हे 3 जे आहे एका पहिलं जे कारणामध्ये जे 3 जे कारणं आहे त्या 3ही कारणामुळे जे आहे तुमचा जो आहे तो हप्ता इथं बंद होऊ शकतो. आता जे दुसरे जे कारण आहे 4 चाकी वाहन किंवा कुटुंबातील कोणाच्याही नावे ट्रॅक्टर किंवा 4 चाकी वाहन असल्यास त्यांचाही इथे हप्ता जो आहे बंद होऊ शकतो. म्हणजे 4 चाकी कोणतेही असो, तर ट्रॅक्टर असो किंवा कार असो, मग फक्त दुचाकी जी आहे दुचाकी गाडी जी आहे इथे चालणार आहे. फक्त 4 चाकी वाहने नसले इथं पाहिजे, नसेल तर तुमचं जो आहे इथं हप्ता जो आहे तो कायमस्वरूपी जो आहे चालू राहणार आहे. आता जे आहे तिसरे जे कारण आहे इतर राज्यातील वास्तव्य लग्नानंतर किंवा इतर कारणामुळे महाराष्ट्राबाहेर दुसऱ्या राज्यात कायमस्वरूपी वास्तव्यात गेले असल्या. म्हणजे जे आहे मित्रांनो, इथं तुम्ही आपल्याच राज्यातले आहे पण आता जे आहे तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जे आहे इथं तुम्ही तर राहायला गेलेले आहे, त्या कारणामुळे जे आहे तुम्ही आता दुसऱ्या राज्याचे रहिवासी झालेले आहे. त्यामुळे तुमचं जे आहे तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील ह्या योजनेचा जो आहे तुम्हाला इथे लाभ जो आहे तो कायमस्वरूपी जो आहे तो बंद होऊ शकतो. तर तुम्ही बघून घ्या की तुम्ही कोणत्या राज्यात आहे. तुम्ही कायमस्वरूपी जर दुसऱ्या राज्यातले झाले असेल तर तुम्हाला जो आहे या योजनेचा लाभ जो आहे तो कायमस्वरूपी बंद होणार आहे. आता जे चौथे जे कारण आहे ते आहे डुप्लिकेट व दुहेरी अर्ज. डुप्लिकेट व दुहेरी अर्ज म्हणजे एकाच महिलेने जे आहे ते फेक कागदपत्र म्हणजे फ्रॉड करून जे आहे एकच महिलेने जे आहे 2 वेळेस त्या योजनेचा लाभ घेत होत्या. तर त्या बहिणीचे आहे जे इथे लाडकी बहीण योजनेचे जे आहे ते कायमस्वरूपी त्यांची बंद होणार आहे. म्हणजे त्याला दुहेरी अर्ज असेही म्हणतात. कारण की एकच जी आहे ती लाडकी बहीण जी आहे तिने डुप्लिकेट कागदपत्रे करून तिने 2 योजनेमध्ये जे आहे ती लाभ घेत होती. अशा बहिणीचे जे आहे ते पैसे जे आहे ते कायमस्वरूपी बंद होणार आहे. आणि जे आहे पाचवे जे कारण आहे ते आहे इतर सरकारी योजनांचा लाभ. ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना किंवा इतर मोठ्या पेन्शन योजनांचा लाभ जर तुम्ही इथे घेत जर असाल तर तेही तुम्हाला इथे लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येऊ शकते. म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये शिवाय दुसऱ्या जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ किंवा शेतकऱ्याशी निगडीत ज्या योजना आहे त्यांचाही जर तुम्ही इथे लाभ घेत असाल, लाडकी बहीण योजना सोडून जर त्या योजनेचा लाभ घेत असेल तर तुमची इथले जे आहे ती लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते कायमचा हप्ता जो आहे तो तुमचा बंद पडू शकतो. त्यामुळे तुम्ही फक्त एकच म्हणजे लाडकी बहीण योजनेचाच फक्त इथे तुम्ही लाभ घेणार आहात तरच तुमची योजना चालू राहणार आहे. एकाच योजनेचा लाभ चालू असला तरच तुमची योजना चालू असणार. जास्त योजनांचा म्हणजे व्यतिरिक्त लाडकी बहीण व्यतिरिक्त ज्या योजना तुम्ही व्यतिरिक्त योजनांचा लाभ घेत असेल तुमचे जे आहे ते कायमचे हप्ता जो आहे तो बंद करण्यात येणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.